तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या भागात आपण पाहतो की ईश्वरी गणूबाप्पाची आरती करते आणि सगळ्यांना आरती देतच असते। इतक्यात तिकडे अर्णव येतो आणि अर्णवसुद्धा आता आरती घेतो। इशूला अर्णवला बघून खरं तर खूपच जास्त राग आलेला असतो। इशू ही अजिबातच वेळ वाया न घालवता लगेचच अर्णवला विचारते, तुम्ही इथे काय करताय? कशासाठी आला इथे? तर अर्णवला बघून आत्याला आणि नमुताईला सुद्धा खूप मोठं आश्चर्य वाटलेलं असतं। त्यांनाही प्रश्न पडलेला असतो की अर्णव इथे का आला। मग आता अर्णव म्हणत असतो, मी इथे पुन्हा तुला हेच सांगायला आलो आहे की तू हे लग्न करू नकोस, समजलं? आता अर्णव इशूकडे नजर रोखून बघत असतो। इशूला सुद्धा राग येतो आणि इशूसुद्धा अर्णवला म्हणत असते, हे लग्न मी करू नको हे मला सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही सांगितलं म्हणून मी लग्न करणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही, हा अधिकार ना गमावला आहे तुम्ही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं आणि राकेशजींचं लग्न हे विधिलिखित आहे, त्यामुळे आमचं लग्न होणार म्हणजे होणारच। त्याबरोबर अर्णव म्हणतो, विधिलिखित आहे का तुझं आणि त्या राकेशचं लग्न? मग ठीक आहे, मग हा अर्णव राजे शिर्के हे विधिलिखित बदलून दाखवणार म्हणजे दाखवणारच। मग त्यासाठी काही करावं लागलं ना तरीही चालेल। मिसिंदौर, मी तुला आत्ता असं काहीतरी दाखवणार आहे ना की ते बघितल्याच्या नंतर तुला स्वतःहूनच स्वतःचा हा डिसिजन मागं घ्यायला भाग पडेल। आता बघ। आणि मग अर्णव स्वतःचा मोबाईल ऑन करतो आणि मोबाईलमध्ये राकेशचा म्हणजेच राजेशचा आणि अंजलीताईचा लग्नाचा जो फोटो असतो तो काढतो आणि ईश्वरीला म्हणतो, हे बघ। आता तो फोटो बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो। तर अर्णव हा तिला सांगत असतो की ही अंजलीताई आणि हा तिचा नवरा राजेश म्हणजेच राजेश भोसले उर्फ राकेश नाईक, समजलं? त्याबरोबर हे बघून ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। तर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। ईश्वरी म्हणते, नाही, हे खरं नाही आहे, हे खरं असू शकत नाही। त्यावर अर्णव म्हणत असतो, हेच खरं आहे मिसिंदौर, कळलं? आणि इतके दिवसांपासून मी तुला हेच दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही, तुला तर माझं काही ऐकून घ्यायचंच नव्हतं। तू जर याच्याशी लग्न केलंस ना तर तू बर्बाद होऊन जाशील आणि हे मी बघू शकत नाही, त्यामुळे नको करू लग्न, सांगतोय तुला, कळलं? तर इशू म्हणत असते, काय? नाही, माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे। मी या सगळ्या विषयावरती अंजलीताईंबरोबर बोलेन, जेव्हा मी त्यांच्याशी बोलेन तेव्हाच माझा विश्वास होईल। त्यावर अर्णव म्हणतो, काय अंजलीताईबरोबर बोलायचं आहे म्हणजे? मिसिंदौर, मी एवढं सांगतोय तर तुझा माझ्यावरती अजिबात विश्वासच नाही आहे का? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही, माझा नाही आहे तुमच्यावर विश्वास। मी जेव्हा अंजलीताईंबरोबर बोलेन ना तेव्हाच आणि तेव्हाच फक्त माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसेल। अर्णव म्हणत असतो की मिसिंदौर थांब, हे बघ, ऐक माझं मिसिंदौर। पण ईश्वरी त्याचं काहीच ऐकत नाही। ती त्याला बोलते की नाही, चला, मी आत्ताच्या आत्ता इथून जाणार आणि अंजलीताईंना या सगळ्याबद्दल विचारणार। अंजलीताईंनी जर सांगितलं ना की हे सगळं खरं आहे तर आणि तरच फक्त माझा विश्वास बसेल, त्याच्याशिवाय नाही। आणि मग आता ईश्वरी ही तिकडनं बाहेर पडलेली असते। तर ईश्वरीच्या मागोमाग अर्णवसुद्धा आता तिकडनं बाहेर पडतो। मग काय, ईश्वरी पुढे अर्णव मागे, ईश्वरी पुढे अर्णव मागे, अर्णव मागून ओरडत असतो, मिसिंदौर थांब, असं करू नकोस। पण ईश्वरी थांबत नाही, थेट घरात येते। तर आता इकडे लगेचच वल्लरी मामी ईश्वरीला बघून चिडते आणि म्हणते, तू इथे काय करतेस आमच्या घरात? कशाला आली आहेस इथे आता तू? त्यावर ईश्वरी म्हणत असते, एक मिनटं, मी इथे तुमच्या घरामध्ये तुमच्याशी बहस करायला आलेली नाही आहे। अंजलीताई, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या। त्याबरोबर अर्णव तिकडे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, हे बघ मिसिंदौर, प्लीज आता काही बोलू नको, इनफ इज इनफ, नको ना बोलू काहीच, प्लीज। त्याबरोबर आता लगेचच अंजलीताई अर्णवला म्हणते, अरे हो 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 चिंटू, काय चाललंय काय तुझं? अरे नेमकं तिला काय बोलायचं आहे ते कमीत कमी बोलू तर दे, दम धर ना जरा। ईश्वरी, काय बोलायचं आहे तुला? बोल ग तू, ऐक माझं, बोल तू, तुला जे बोलायचं असेल तू याच्यावर लक्ष नको देऊस, काय झालं आहे सांग मला। त्यावर ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई, मी आता तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे ना त्या प्रश्नाचं प्लीज विचारपूर्वक नीट उत्तर द्या मला, कारण काय आहे ना, आता त्या उत्तरावरतीच माझं पुढचं भविष्य आणि आयुष्य कसं असणार आहे ते ठरणार आहे, त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्या। आणि मग इशू लगेचच आता अंजलीला तो फोटो दाखवते आणि म्हणत असते, अंजलीताई नीट बघा आणि मला सांगा हे काय आहे? आता तो अंजलीच्या लग्नाचा फोटो असतो। अंजली म्हणते, ईश्वरी, अगं असं काय विचारतेस? काय आहे म्हणजे? हा माझ्या लग्नाचा फोटो आहे जो आम्ही 4 वर्षांच्या पूर्वी काढला आहे।
आता लग्नाचा फोटो 4 वर्षांपूर्वी काढलाय असं अंजलीताईने अगदी सहज सांगितल्यावर इशूला मात्र खूप मोठा धक्का बसतो. इशूच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसलंय. त्याबरोबर अंजलीताई म्हणते, ईश्वरी अगं असं का विचारलंस हे सगळं काय आहे म्हणून. तर आता इथे लगेचच इशूला आठवायला लागतं तिची आणि राकेशची पहिली झालेली भेट. त्याने तिला सांगितलं होतं, हे बघा ईश्वरीजी, माझा नंबर तुमच्या फोनमध्ये राकेश नाईक म्हणून सेव्ह केला आहे हां. तर दुसरीकडे तिला आठवतं, एकदा का मैत्री झाली ना की आपण आपल्या मित्रांना एकटं सोडत नाही, ही आपली सवय आहे. अहो ते घरमालकाने मला घराबाहेर काढलं. मग काय, आता जागा नाही आहे राहायला. 3 महिन्यांचं भाडं ठकलं होतं ना माझं, म्हणून. त्यानंतर अर्णवानी ते इशू जेव्हा एका बेटावरती अडकले होते तिथेसुद्धा तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारा हा राकेशच होता. पण त्यावेळेससुद्धा अर्णवनेच तिला वाचवलं होतं. तर आता इशू ढसाढसा रडायला लागलेली असते. अंजलीताई इशूला म्हणते, अगं ईश्वरी शांत हो, काय झालं, तू का रडतेस. हे बघ ना, रडू नकोस ना ईश्वरी. त्यावर इशू म्हणत असते, म्हणजे अंजलीताई राजेश जिजू. त्याबरोबर अंजली म्हणते, हो राजेश जिजू, पण राजेश जिजूंचं काय झालं राजेशचं. त्याबरोबर लगेचच आता अर्णव इशूला म्हणत असतो, ईश्वरी हे बघ प्लीज ऐक, आता मिस इंदौर काहीच बोलू नको प्लीज. त्याबरोबर आता ईश्वरी ही म्हणत असते, अंजलीताई अहो लग्न ठरलंय माझं या माणसाबरोबर. आता इशूने असं म्हटल्याबरोबर इकडे सगळ्यांच्या पायाखालची जमीन तर सरकतेच, पण अंजलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अंजली म्हणते, काय असं कसं होईल ईश्वरी, अगं आमचं लग्न झालेलं आहे. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणत असते, तेच म्हणते मी सुद्धा, खूप गोड बोलतो ना हा माणूस. हां, गोड बोलून फसवलं ना तुम्हालाही. माझं या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाही, बरोबर ना, असं बोलतो ना. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणत असते, नाही ईश्वरी हे बघ, काहीतरी गैरसमज होतोय तुझा, असं होणं शक्य नाही आहे. राजेश माझा विश्वासघात नाही करू शकत. त्यावर लगेचच इशू म्हणते, विश्वासघात करू शकत नाही ताई, त्यांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे. अहो खरंच हा माणूस खूप गोड बोलतो. माझं ह्या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाही, मला असं म्हणाला. 4 वर्षांपूर्वी तुम्हालाही असंच म्हणालं असेल ना. अहो 4 वर्षांपासून हा माणूस तुमची फसवणूक करतोय आणि आत्ता माझीही करायला निघाला होता. खरंच सांगते मी, खरंच. तुम्हाला माहिती आहे, अहो हा माणूस माझ्या घरी पेन गेस्ट म्हणून राहतोय. त्याबरोबर लगेचच अंजलीला आठवायला लागतं की एकदा राजेश हा खोलीत म्हणत होता, तुला भेटण्याची खूप ओढ आहे. मग तिथे अंजली आली आणि विचारलं, कोणाला भेटण्याची ओढ आहे राजेश. त्यावर तो म्हणाला, तुलाच भेटण्याची. त्यानंतर माणूस 2दा प्रेमात पडू शकतो का अंजली. तेव्हा तिने विचारलं होतं, 2दा, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलाय 2दा. त्याबरोबर लगेचच त्याला पुढे हेही आठवतं की कसं त्याने तिला गंडवलं होतं वगैरे सगळं आता तिला आठवायला लागतं त्याने तिला गंडवलेलं. तर लगेच इशू म्हणत असते, अंजलीताई अहो खूप फ्रॉड माणूस आहे हा, 1 नंबरचा फसव्या. खरंच सांगते मी, तुमचा माझ्यावर विश्वास होत नसेल ना तरी विश्वास ठेवा. अहो याने तुमचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलेलंच आहे आणि आता हा माझंही आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता. खरंच अहो खूप खोटारडा माणूस आहे हा, गोड बोलतो आणि आपल्याला खूप सतवून घेतो, आपल्याला पूर्ण त्याच्या बाजूने मॅनिप्युलेट करून घेतो. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून अंजलीताईला चक्कर आलेली असते आणि ती आता खाली कोसळलेली असते. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी तिला मांडीवरती डोकं घेऊन बसते. तर आता लगेच त्या ठिकाणी लावण्यासुद्धा येते. आकाश, मामा, अर्णव सगळेच जण तिथे बसतात. तर इशूला खूप मोठा धक्का बसतो. इशूसुद्धा म्हणत असते, अंजलीताई काय होतंय तुम्हाला, उठा अंजलीताई. त्याबरोबर आता हे सगळं अर्णवला आठवतं. थँक गॉड, इथे आपल्याला कळतं की हे सगळं अर्णवचं एक वाईट स्वप्न होतं. तर इशू अर्णवला म्हणत असते, काय झालं, तुम्ही काहीतरी दाखवणार असं म्हणाला होतात ना, मग दाखवा ना, काय दाखवायचं आहे मला, दाखवा. त्याबरोबर मग मात्र अर्णव त्या फोटोकडे बघतो, ईश्वरीच्या चेहऱ्याकडे बघतो आणि ताबडतोब लगेचच तो फोटो पहिला मोबाईलवरचा बंद करून टाकतो. तर आता इथे मामा हा राकेशवरती बारीक लक्ष ठेवून असतो. तर राकेश हा त्या आरकेला कॉल करत असतो. तर आरके काही त्याचा फोन उचलत नसतो.
आता लगेचच राकेश इकडे विचार करायला लागतो, अरे ह्या आरकेने लाखोमध्ये पैसे घेऊन ठेवलेले आहेत अर्णवला बर्बाद करण्यासाठी माझ्याकडून, आणि आता साधे माझे फोनसुद्धा घेत नाही आहे. जर याचं हे असंच चालू राहिलं तर मग मी काय करू? नाही, काही झालं तरी हा अर्णव पहिला बर्बाद व्हायलाच पाहिजे. जेव्हा तो बर्बाद होईल तेव्हाच तर मी सुखाने जगू शकेन. तर आता इथे लगेचच मामा हे राजेशला हाक मारतात आणि म्हणत असतात, अहो जावई बापू एकटे तिकडेच काय करताय, या इकडे या. अहो कमीत कमी बघा तरी तुमची बायको किती मस्त सुपरवाईज करते ते. पण जावई बापू तुमच्या मनात कितीही आलं की आपण यांना मदत करावी किंवा काहीतरी केलं पाहिजे, तरीही तुमच्या त्या इच्छाशक्तीला तिथेच तुमच्या मनामध्ये दाबून ठेवा हां. कारण काय आहे ना, आपल्याला काहीही करायचं नाही आहे, आपल्याला फक्त आज मोदक खायचे आहेत आणि इथे असं निकम्यासारखं बसून राहायचं आहे. काय समजलं? त्याबरोबर आता मामांनी असं म्हटल्यावर सगळेजण ढसाढसा हसतात. खूप म्हणजे सगळ्यांना हसायला आलेलं असतं. तर लगेचच राकेश म्हणत असतो, मामा मदतच करण्याची काय गरज आहे? मी खरं सांगू का तुम्हाला, माझ्यासमोर जरी फक्त माझी बायको असली ना तरीसुद्धा मला समाधान वाटतं, एक वेगळाच आनंद वाटतो. बरं ते सगळं तर ठीक आहे मामा, पण मेव्हणे साहेब कुठे दिसत नाही आहेत आमचे, ते कुठे गेलेत? तर दुसरीकडे आता आत्या ही अर्णववरती खूपच जास्त चिडलेली असते आणि आता ती अर्णवला म्हणत असते, एक मिनटं, काय समजता काय तुम्ही स्वतःला? जर तुमचं दर्शन घेऊन झालं असेल ना तर ताबडतोब निघा इकडनं. नाही, कारण काय आहे ना, माझ्या दादावर संकट आणणाऱ्या लोकांबरोबर आम्हाला काहीही बोलायचं नाही आहे. आधीच एक तर माझ्या दादाची ही अवस्था करून ठेवली आहेत, त्यात आता आमच्या इशूचं लग्न मोडायला इथे आलं आहे. निघा इकडनं ताबडतोब, चालते वा. त्याबरोबर मग मात्र आता अर्णवकडे बोलण्यासारखं काहीच उरलेलं नसतं. तर आता तो एकटक ईश्वरीकडे फक्त बघत राहिलेला असतो. तर दुसरीकडे मामा हा आता राकेशला सांगत असतो, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय अर्णव, महत्त्वाच्या कामासाठी. आणि मग तो आता राजेशला डोळ्यांनी खुणावतो. मग लगेच आता मात्र राजेशच्या मनातही विचार सुरू झालेले असतात. तो विचार करतो की नक्की हा अर्णव गेलाय तरी कुठे? माझ्या कळत नकळत कुठे काही पाणी मुरत नाही आहे ना, काही गडबड नाही आहे ना? हे बघ, काही झालं तरी तो अर्णव आणि त्या ईश्वरीमध्ये बोलणं होता कामा नये. मग राकेश विचार करतो की चला आता मला पुढचा डाव साधायला पाहिजे, पण त्याआधी अंजलीला इथून बाहेर काढायला हवं. हिच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच तर मला सगळं करायचं आहे. अगं अंजली, तू किती थकली आहेस, चल बरं रूममध्ये जरा आराम कर. त्यावर लगेच अंजली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, मी कुठे थकली आहे? करतात तर सगळं या दोघीच, मी तर फक्त उभी आहे आणि त्यांना सांगते. त्यावर लगेचच आता इथे आकाशसुद्धा म्हणायला लागतो, हो ना जिजू, आणि दीदी इथून गेली तर कसं बरं चालेल? तसंही मोदकांचं भविष्य तिच्याच हातांवरती आहे ना अवलंबून, ती सांगेल तसंच करतायत ह्या दोघी. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणायला लागतो, अरे हो आकाश, मला तुझं पटतंय, पण तिच्याही काळजीचा विचार आपण केला पाहिजे ना. बघ ना, तिचा चेहरा दमल्यासारखा दिसतोय. त्यावर मामा लगेच म्हणतात, अरे कुठे दमली आहे ती, बघा ना जावई बापू, काय मस्त फ्रेश टवटवीत चेहरा दिसतोय तो तुमच्या बायकोचा. आणि राहिला प्रश्न तिच्या तब्येतीचा, तर तिच्या तब्येतीबरोबर मोदकांच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे ना, नाहीतर मग नको तेवढी बडबड ऐकावी लागेल काय. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी मामी चिडते आणि वल्लरी मामी मामाला म्हणायला लागते की हो, तुम्ही तर काय नेहमी तयारच असता ना, आपल्या बायकोला कसं काहीच येत नाही हे जाहीर करण्यासाठी. तर मामा म्हणत असतात की वल्लरी, अगं थोड्या वेळापूर्वी मोदक तू ऑनलाईन मागवणार होतीस ना गं, मग आता असं अचानक कसं झालं? तर लगेचच आता इथे वल्लरी मामी म्हणायला लागते, काय नाही, मला वाटलं सहज, हात दुखत होता ना माझा, म्हणून मी म्हणत होते बाहेरून मागूया म्हणून. पण आता हात दुखत जरी असला तरी मी घरी मोदक बनवणार आहे, समजलं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता पुढे ती म्हणते, आणि तसंही तुम्ही मला ना स्वयंपाकातलं काही सांगूच नका, अंजलीला जास्त पदार्थ मी शिकवलेत, विचारा हवं तर तिला. हो ना गं अंजली? त्याबरोबर अंजली लगेचच म्हणते, हो ना खरंच. तर आता ती हसत असते. तर मामा लगेचच म्हणतो, अंजली बाळा, आठवत नसलं तरीसुद्धा होच म्हण, काय पर्याय नाही आहे तुझ्याकडे. त्याबरोबर आता मग मात्र सगळेच जोरजोराने हसायला लागतात. तर दुसरीकडे आता लगेच अंजली ही सांगायला लागते, मामी पारई बारीक कर, हे बघ माझ्यासारखी. मग आता मामी पुन्हा पारई करायला घेते. तर दुसरीकडे आता अर्णव हा चाललेला असतो आणि पुन्हा तो ईश्वरीकडे कधी येईल कधी नाही येईल याची काही कल्पनासुद्धा त्याला नसते. पण तरीही तो तिथे न थांबता सरळ तिकडनं पुढे निघून जातो. त्याबरोबर आता लगेचच इथे
ईश्वरी ही सुद्धा त्याच्या मागोमाग आलेली असते. ईश्वरी आता मागे येऊन दारातच उभी राहते आणि मनात म्हणत असते, नेमकं यांच्या मनात काय सुरू आहे ना, काहीच कळायला मार्ग नाही आहे. हे असे का वागतात? त्यानंतर आपण आता पाहतो की इशू अर्णवच्या मागे उभी असते, पण अर्णव आता मागे बघतच नाही. तो थेट गाडीत बसतो आणि तिकडनं निघून जातो. अर्णवला घराबाहेर काढण्याचं इशूलासुद्धा खूप दुःख झालेलं असतं, पण तिच्या हातात दुसरा काहीच पर्याय नसतो. पण इथे नमुताईला मात्र आता दाल में कुछ तो काला है या तो पुरी दाल ही काली है. तर इथे अर्णवच्या जात असल्याने इशूलासुद्धा खूप त्रास होत असतो, पण इशू अर्णवला थांबवत नाही. ती फक्त तिथे उभं राहून अर्णवकडे बघतच राहते. तर अर्णवसुद्धा थांबत नसतो. त्यानंतर आता इशू आणि आत्या हे तिघंही जणी मोदक बनवायला बसलेले असतात. तर आता इथे आत्या म्हणत असते, मला तर ना यांच्या अख्ख्या खानदानाचंच काही कळत नाही, सगळेच असे माते फिरू आहेत वाटतं. मागे ती बाई आली होती, ती म्हणत होती की केस मागे घ्या, आणि आत्ता हा म्हणतोय लग्न मोडा म्हणून. अरे असं कसं? कुठेही जाल आणि काहीही बोलाल का तुम्ही? नाही, पण जाण्याआधी बोलण्या अगोदर जरा विचार केला पाहिजे की नाही, आपण काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय. त्याबरोबर लगेचच आत्या म्हणत असते की नाही बरोबर आहे तुझं आत्या, पण तू फार विचार करू नको. किंवा मला काय वाटतं माहिती आहे, आज अर्णव सर जेव्हा आले होते ना, तेव्हा ते खूप सिरियसली आले होते. मे बी खरोखर त्यांना काहीतरी सांगायचं असू शकतं. कदाचित ते आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नसेलही, पण त्यांच्या असेल. आता नम्रता हा असा विचार करत असते. तर दुसरीकडे मामा अर्णवला विचारतो की अर्णव काय झालं? तर अर्णव मामाला सांगतो की मामा काहीच नाही करू शकलो. तर मामा हा अर्णवला सांगतो, अर्णव जोपर्यंत तू इशूबरोबर खरं बोलत नाही ना, तोपर्यंत काहीच सेटल डाऊन होणार नाही आहे. तुला पहिलं तर तिच्याशी खरं बोलावं लागेल, मगच सेटल डाऊन होईल सगळं. त्याबरोबर आता मामा म्हणतो, अर्णव हे बघ, तू जोवर तिला खरं खरं सगळं सांगत नाहीस ना, तोवर काहीच होऊ शकत नाही, कळतंय का? ती तुला विलन समजते. तर अर्णव म्हणतो, ताईसाठी मला विलन व्हावं लागलं तरी मी होईन मामा, मला चालेल. तर दुसरीकडे आता इथे राकेश हा ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बाबांच्या इच्छेप्रमाणेच गणूबाप्पाच्या साक्षीनेच आपलं लग्न ज्या मुहूर्तावर ठरलं आहे त्याच मुहूर्तावर होईल, मग तर झालं. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, थांबा राकेशजी, मला असं वाटतं की आपण हे लग्न पोस्टपोन करूया. त्याबरोबर हे ऐकून लावण्याताईला खूप मोठा धक्का बसतो. तर ईश्वरीला तर खूपच जास्त बरं वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.